देवताय नमः. ओम नमो ओंकारेश्वर ओम नमो देवताय. ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार. त्यानिमित्त माझ्याकडे जी नियमितपणे दक्षिणा वगैरे पाठवतात त्या मंडळींचे शिवाभिषेक करण्यात आले आणि त्यांच्यासाठी तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात आली की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो. तुमच्या जे काही मनोकामना असतील, उदाहरणार्थ कुणाच्या संततीच्या बाबतीत आहेत, कुणाच्या लग्नाच्या बाबतीत आहेत, कुणाच्या आरोग्याच्या बाबतीत आहेत, अशा अनेक प्रार्थना वगैरे असतात जे का माझ्याकडे मेसेजद्वारे सांगतात लोक, आमची याच्यासाठी प्रार्थना करा. त्या मंडळीच्या प्रार्थना सुद्धा करण्यात आल्या. आणि आता तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो, अशी मी ओंकारेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि केली बी आहे. परत एकदा केली. आणि आता आज तुम्हाला माहिती देणार आहे ती म्हणजे उद्या ग्रहण आहे. तर या ग्रहणाविषयी बऱ्याच मंडळींना जी आपल्याकडे जोडली गेलेली आहेत, जी बऱ्याच वर्षापासून 10-12 वर्षापासून मंडळी जोडल्या गेले, ते जरी इतर ठिकाणी माहिती त्यांना भेटत असली तरी काही मंडळीचा माझ्यावर विश्वास, त्या विश्वासाखातर ते मला विचारल्याशिवाय काही करत नाहीत. त्याच्यामुळे मला त्यांच्यासाठी, आणि कदाचित तुम्हाला आवडली माहिती तर तुमच्यासाठी पण आहे. तर मंडळी, तर उद्या ग्रहण, ज्यांना ग्रहण पाळायचं आहे, त्याचे पत्ते पाळायचे आहेत, त्यांनी उद्या 6च्या नंतर ग्रहणाचे पत्ते पाळायचे, सकाळी 6 वाजल्यापासून. तुम्हाला काय करायचं, 6च्या अगोदर काय करायचं ते करणे, पुन्हा तिथून पुढे तुम्हाला काही करता येणार नाही. खाणं पिणं चहा पाणी बंद. ज्यांना पाळायचे त्यांच्यासाठी, ज्यांना काहीच करायचं नाही त्यांना काही नाही, फ्री सगळं. पण ज्यांना खरंच काहीतरी मिळवायचंय, काहीतरी आपल्याला साध्य करायचंय, अशा मंडळींसाठी हे पत्ते असतात. ज्यांना या गोष्टीवर विश्वास आहे वगैरे, अशांसाठी. तर तुम्ही उद्या 6च्या नंतर ते ग्रहण संपेपर्यंत, म्हणजे ग्रहण कधी संपणार आहे, 6:47 त्यावेळेस तुम्हाला स्नान वगैरे करून तुमचं काय ते बाकीचं करणे, तोपर्यंत तुम्हाला पत्ते पाळायचे. तर आता आपल्याला ग्रहण कधी चालू होतंय, तर ते चालू होतंय 3:20 ते 6:47 हे ग्रहण कालावधी आहे मेन ग्रहणाचा. तसं तर हे ग्रहण आपल्याला फक्त एक 20 ते 30 मिनिटात दिसू शकेल खरं पाहिलं तर. आता या ग्रहण काळामध्ये काय करायचं आपल्याला, 3:20 ते 47 पर्यंत आपल्याला मी जो जप दिलेला आहे, जे माझ्या मंडळींसाठी, माझ्याकडे जोडल्या मंडळींसाठी सांगतो, मी जो मंत्र जप दिलेला आहे, तो मंत्र जप पाणी वगैरे बकेटात घ्या. घरात असेल तर घरात बकेटात वगैरे पाणी, खुर्चीवर बसून त्याच्यात पाय सोडून, ज्यांच्याकडे नदीची सोय असेल, तलावाची सोय असेल, त्यांनी तिथे जाऊन पाण्यात पाय सोडून बसावे. ज्यांना जाताच येत नाही त्यांनी घरातही केलं तरी चालतं. पाण्यात सोडायचे आणि मंत्र जप करायचा. आता मंत्र जप कुठले कुठले करायचे आपल्याला, आता मी तुम्हाला ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः हा एक मंत्र दिलेला आहे. त्यानंतर ओम कामिनी ओंकारेश्वर देवताय नमः हा सुद्धा मंत्र मी दिलेला आहे. पुन्हा ओम नमो ओंकारेश्वर देवताय शरीर बाधा निवारण कुरु स्वाहा, अशा काही मंडळाला पण शरीर बाधेसाठी मंत्र दिलेला आहे. तो पण तुम्ही या ग्रहण काळामध्ये सिद्ध करू शकतात. आणि बऱ्याच मंडळींना ओम नमो ओंकारेश्वर देवताय सर्व कार्य सिद्ध कुरु स्वाहा हा मंत्र पण काही कार्यासाठी दिला, तो पण मंत्र याच्यात सिद्ध करायचा आहे आपल्याला. पण सगळ्यात मेन मंत्र तुम्हाला, जो गुरुमंत्र मी म्हणून दिलेला आहे तुम्हाला, तो गुरुमंत्राचं तुम्हाला सर्वप्रथम करावं लागेल.
इतर मंत्र तुम्ही तुमच्या सोयीनुसार करा, पण गुरुमंत्र हा, कारण गुरुमंत्र जर तुम्ही केला तर तुम्हाला तो सिद्ध होणार आहे. त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ऊर्जा निर्माण होणार आहे आणि त्या मंत्राद्वारे, त्या ऊर्जेद्वारे तुम्हाला बरेचसे कार्य साध्य करता येतात. त्यासाठी या ग्रहण काळामध्ये मंत्र जप करणे तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. लक्षात आलं? कधीपासून बसणार तुम्ही? 3:20 ते 6:47 पर्यंत तुम्हाला पाण्यामध्ये पाय सोडून बसायचे आहेत. त्यानंतर स्नान वगैरे करणं ही बाकीच्या गोष्टी करू शकतात ते झाल्यानंतर. तर अजून तुम्हाला याच्यामध्ये एक महत्त्वाचं सांगतो काही गोष्टी. ज्यांना काही कार्य साध्य करायचेत त्याने या ग्रहण कालामध्ये जप करत असताना ते मनामध्ये आणा. कुठले कार्य तुम्हाला, तुमच्या मनोकामना असतील, काही असेल तरी या ग्रहण कालामध्ये तुम्हाला ते साध्य होतात. म्हणजे ते जर मनामध्ये आणून तुम्ही तो मंत्र जप केला, मी जी सांगितलं ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा, हा जरी मंत्र जप केला तरी ते कार्य सिद्ध होतं. तसं अनेक तुम्हाला काही गोष्टीचे संकल्प करता येतील. मी म्हणत नाही अनेक गोष्टी, म्हणजे ग्रहण हे काही वाईट नसतं. फक्त या कालावधीमध्ये, या ऊर्जेमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी साध्य करतात. जसं का मंत्र जप केल्यानं आपल्याला मंत्रामध्ये पॉवर आणता येते, ऊर्जा आणता येते, शक्ती आणता येते, तसंच इतर कार्यामध्ये सुद्धा आपण संकल्प केले तर आपल्याला त्या गोष्टी साध्य होतात. आलं लक्षात? समजा तुमच्यात काही वाईट गुण असतील, तुमच्यामध्ये जर काही वाईट गुण असतील ते सुद्धा काढण्यासाठी तुम्ही हे वेळेचा उपयोग करून मंत्र जप करू शकतात. मनात आणायचं, मंत्र जप करत राहायचं. कुणाला व्यसन असेल, कुठलं खराब व्यसन, दारूचं व्यसन असेल, कुठलं व्यसन, हे सुद्धा सोडण्याचा संकल्प करू शकतात. एवढं प्रभावी असतं. म्हणजे अजून दुसरी गोष्ट, तुमचं प्रेम प्रकरण असेल, तुम्ही म्हणाला याच काय मध्ये, होय तुमचं प्रेम प्रकरण असेल, ती समोरची व्यक्ती तुम्हाला साथ देत नसेल, अगर ती थोडीशी दुर्लक्ष करीत असेल तरी तुम्ही मनात आणलं तिला सोडून द्यायचं कायमचं, तरी हे संकल्प सुद्धा सिद्ध होऊ शकतं. अथवा तुम्हाला नवीन नातं निर्माण करायचं असेल, कुणाचं तुमचं प्रेम करण चालू असेल, अगर काही असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे हे करायचं असेल तर या कालावधीमध्ये सुद्धा तुम्हाला मंत्र जपाद्वारे तुम्हाला हे साध्य होऊ शकतं. नवीन तुम्हाला नातं जोडायचं असेल तरी जोडण्यासाठी सुद्धा योग्य काळ असतो. म्हणजे अनेक गोष्टींसाठी हा काळ चांगला असतो, ग्रहण काळ. चांगल्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा, म्हणजे चांगले म्हणजे संकल्प करण्यासाठी असतो. त्या दिवशी करायचं नसतं, संकल्प करायचे त्या दिवशी. म्हणजे ग्रहण काळामध्ये संकल्प केलेले हे पूर्ण होतात, हे लक्षात घ्यायचं. मग आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला कसे संकल्प करायचे, चांगली गोष्ट करायची का वाईट गोष्ट करायची, ह्याचे संकल्प करायचे तुम्ही तुमचं ठरवायचं. मी कशाला सांगू? आणि माझं सांगितलं तुम्ही थोडंच ऐकतात, तुम्हाला जे करायचं तेच करतात. समजा एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल, दुश्मनाचा बी असेल, कुणाचा काही असेल, तरी याच्यात संकल्प केल्यानंतर आपली दुश्मनी कमी करू शकता येते. हे झाले संकल्प करण्याचं. तर अशा अनेक गोष्टीसाठी ही ग्रहण काल उपयोगी आणता येतो. तर तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की उद्या तुम्ही मी जी सांगितलेली पद्धत आहे ते वापरा, मंत्रजप करा. फक्त पूजा वगैरे करायची नाही, मंत्रजप करायचं. जितका मंत्रजप करताल तितकं तुम्हाला ते सहाय्य होईल, तुम्हाला मंत्र सिद्ध होतील आणि तुमचं जी काहीतलं कार्यासाठी ज्याचा वापर करायचा आहे ते वापर केल्यानंतर ते मंत्र काम करतात. यासाठी ही आहे. तर तुम्हाला अधिक काही माहितीच हवी असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तसं तर मला बऱ्याच जणांनी केला म्हणून मला हे बोलावं लागतं. तर असो, जास्त आपला वेळ घेत नाही, कारण आज सोमवार आहे. माझ्याकडे बरेच मंडळी आलेले आहेत, त्यांच्या काही समस्या असतात, त्यासाठी सोमवारी मी वेळ देतो त्यांना. ते आलेले आहेत समजा, तरी मी तुम्हाला थोडक्यात बोलण्यासाठी वेळ दिलेला आहे. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधान राहा.